नमस्कार, मी सौ अर्पिता अभिनंदन कोळेकर, रयत शिक्षण संस्थेचे राष्ट्रीय जलतरणपटू सागर पाटील माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय ढवळी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली या शाखेमध्ये सध्या मी सहाय्यक शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. सर्वप्रथम अंतरीचे धावे या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करते. आज एका खास व्यक्तीची मुलाखत आम्ही आपल्यासमोर घेऊन आलेलो आहोत की ज्यांना माहेर बारामतीहून राजकीय कार्याचा वारसा लाभला आहे. सासर ढवळी अर्थातच ND पाटील साहेब यांच्याकडून सामाजिक कार्याचा वारसा लाभलेला आहे आणि ज्यांनी 35 वर्ष शिक्षण क्षेत्रामध्ये फार मोठे योगदान दिलेले आहे. आज वयाची 85 वर्ष झाली तरीही गोरगरिबांच्या, कष्टकऱ्यांच्या, अनाथांच्या, दीनदलितांच्या मुलांच्यासाठी, त्यांच्या शिक्षणासाठी, अशा मुलांच्या प्रगतीसाठी अहोरात्र ज्यांची धडपड सुरू आहे, अशा रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्या, महाराष्ट्र राज्याच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अध्यक्षा आणि ज्यांना महाराष्ट्र राज्याचा आदर्श मुख्याध्यापिका पुरस्काराने सन्मानित केले गेले, अशा सन्माननीय सरोज नारायण पाटील, अर्थातच ज्यांना संपूर्ण महाराष्ट्र माई म्हणून ओळखतो, अशा माईंची मुलाखत आज आम्ही आपल्यासमोर घेऊन आलेलो आहोत. या मुलाखतीमध्ये आपल्याला एखाद्या मुलाच्या जडणघडणीमध्ये त्याच्या पालकांची भूमिका काय असावी, त्याच्या शिक्षकांची भूमिका काय असावी, आदर्श मुख्याध्यापक कसा असावा, तसेच समाजातील अंधश्रद्धेचे उच्चाटन करण्यासाठी समाजाची भूमिका काय असावी आणि प्रत्यक्ष माई यांच्या जीवनातील अविस्मरणीय क्षण आम्ही आपल्यासमोर घेऊन आलेलो आहोत. चला तर मग जाणून घेऊया सन्माननीय सरोज नारायण पाटील अर्थातच माई यांच्याविषयी. नमस्कार. तर आज आपल्या बरोबर आहेत प्रचंड ध्येयनिष्ठ, प्रचंड आव्हाने पेलणारे आणि तरुणांनाही लाजवेल असे एक उत्साही व्यक्तिमत्व म्हणजेच आमच्या माई अर्थातच सरोज नारायण पाटील. तर आज या ठिकाणी आपण त्यांची मुलाखत घेणार आहोत. नमस्कार माई. तर सर्वप्रथम मी आपल्याला एक प्रश्न विचारते की आशिया खंडातील सर्वात मोठी शिक्षण संस्था म्हणजेच रयत शिक्षण संस्था आणि या रयत शिक्षण संस्थेच्या आपण जनरल बॉडी सदस्य आहात, समन्वय समिती सदस्य आहात, तसेच महाराष्ट्र राज्याच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अध्यक्ष आहात. आणि आपल्या वयाचा जर विचार केला तर आपलं वय हे साधारणपणे 84 वर्ष दिसते. तर माई, आपण या वयामध्ये सुद्धा एवढ्या सगळ्या जबाबदाऱ्या कशा काय मॅनेज करता, या मागचं नेमकं रहस्य काय आहे? हे बघा, मी मुंबईला 10 वर्ष शिक्षिका आणि 25 वर्ष मुख्याध्यापिका होते. आणि या कालावधीत मला लक्षात आलं की ही शाळा, मुलं, कॉलेज, शिक्षण क्षेत्र हे माझं आवडतं क्षेत्र आहे. मला अतिशय ते क्षेत्र आवडलं आणि त्यामुळे या वयात मला रिटायर झाल्यानंतर सुद्धा रयत शिक्षण संस्थेने बॉडीवर घेतलं. त्यानंतर महात्मा फुले शिक्षण संस्थेने मला जनरल बॉडी सदस्य बहाल केलं. पुन्हा ढवळीचे सागर पाटील विद्यालय मला नीट करायचं. नीट म्हणजे ती शाळा खराब झाली होती, ते आव्हान माझ्या अंगावर आलं. तर हे सर्व करत असताना मला अतिशय आनंदी अशा क्षेत्रात काम करायला मिळालं, आवडीच्या क्षेत्रात काम करायला लागलं. दुसरं क्षेत्र दिलं असतं तर मी इतके रमले नसते. मुलं पाहिली, शाळा पाहिली, काय कोण जाणं, मला अतिशय स्फूर्ती येते. आणि विद्यार्थ्यांनी मला या शाळेमध्ये अत्यंत प्रेम दिलं आणि माझा विद्यार्थ्यांवर अत्यंत विश्वास आहे. आणि म्हणून शिक्षकांना मला नेहमी सांगायचं वाटतं की तुम्ही विद्यार्थी आपली प्रॉपर्टी माना आणि मनापासून शिकवा. आणि शिकवताना तुमचे फळ्यावरचे हात हे मुलांच्या हृदयापर्यंत गेले पाहिजेत. मुलांच्या हृदयापर्यंत गेलं की तुमचं आणि शिक्षक आणि विद्यार्थ्याचं जे भावनिक नातं तयार होतं त्याला तोड नसते. मग तुम्ही म्हणाल तसा तो विद्यार्थी ऐकणार. आणि थोडक्यात म्हणजे हे आनंददायक असं क्षेत्र, आवडीचा छंद असा हा मला मिळाला उतार वयामध्ये. आणि त्यामुळे मला प्रेरणा आली,
मला उत्साह आला आणि मी जेव्हा शाळेत जाते ढवळीच्या, तर गाडीचं दार उघडलं मुलं मला बिलगतात. मुलं बिलगली की माझं सगळं दिवसभराचा शेण निघून जातो आणि मला काय कोणता नसतं, ही प्रेरणा मिळते, आनंद मिळतो. त्यात थोडक्यात म्हणजे शिक्षक, शाळा, मुलं ही मला प्रेरणा देणारे या गोष्टी आहेत आणि म्हणून मी या वयात सुद्धा उत्तम काम करू शकते. खूप छान माहिती. आत्ताच आपण म्हणाला की आपण 10 वर्ष शिक्षिका आणि 25 वर्ष मुख्याध्यापिका म्हणून काम केलेलं आहे. म्हणजे अर्थातच पालकांशी आपला संपर्क नक्कीच आलेला आहे. तर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जडणघडणीत पालकांची भूमिका कशी असावी असं आपणास वाटतं? मला असं वाटतं की पालकांची भूमिका शिक्षकांइतकीच महत्वाची आहे. पालकांनी, आत्ताचे पालक जे मी बघते, भयंकर अभ्यासाचा ढोशा मुलांना लावतात. त्यांना वाटतं की आपलं मूल सर्व गुण संपन्न व्हायला पाहिजे, म्हणून संगीत शिक, खेळ शिक, अकॅडमी जॉईन कर, हा क्लास जॉईन कर, तो क्लास जॉईन कर, आणि त्याची आवड निवड बघत नाहीत आणि त्याला विविध क्लासेस लावतात. तू तबला वाजवायला शिक तेव्हा, आणि त्यांच्या ज्या इच्छा अपुऱ्या राहिल्यात तरुण वयामध्ये त्या मुलांवर ते लागतात. उदाहरणार्थ त्यांना वाटलं की बाबा आपल्याला इंजिनियर होता आलं नाही, मग तू इंजिनियरच हो, किंवा मला डॉक्टर नाही होता आलं, मग मुलं म्हणतात तू डॉक्टरच हो. किंवा ते पालकांचं खूप चुकतं. मुलांची आवड निवड ही पालकांनी बघितली पाहिजे. त्या आपल्या पाल्याच्या मध्ये कोणते सुप्त गुण आहेत हे पालकांनी शोधले पाहिजेत आणि त्यानुसार त्याला वळवलं पाहिजे त्या शिक्षणाकडे. पण तसं आजकाल होत नाही, फार अतिशय दुःखाची गोष्ट. आणि ते मग मुलांचं व्यक्तिमत्व हे कोमेजून जातं. दुसरी गोष्ट मला असं वाटतं की पालक खेळायला देत नाहीत. मूल खेळलं पाहिजे तर ते मूल सशक्त होतं, त्याचं मन सशक्त होतं. असं म्हणतात की जय आणि पराजय ही पचवण्याची ताकद ही क्रीडांगणावर मिळते. आजचं मूल हे इतके कमकुवत, आधी मुलं हल्ली 2 नाही तर 1 पालकांना मुलं असतात आणि ती लाडावलेली असतात आणि त्यामुळे त्यांना काही मिळालं नाही की बरेचसे पेपरमध्ये वाचतो आपण, आत्महत्या करायला निघतात मुलं. तेव्हा हे त्याच्यामध्ये पालकांची चूक आहे. आम्हाला कधी अभ्यास करा असं कधी आई वडिलांनी म्हटलं नाही, आम्ही खेळत राहायचो. त्यामुळे आमचा मन हे निरोगी राहिले, आनंदी राहिले. त्या पालकांनी एवढंच बघायला पाहिजे की वाईट संगत नाही ना, निर्व्यसनी मुलांच्या तो संगतीत आहे ना, तो पानाच्या गादीवर उभा नाही ना, सारखं टीव्ही नाही तर मोबाईलवर दुसरं काहीतरी बघत नाही ना, याकडे मुलांच्याकडं त्यांचं लक्ष असलं पाहिजे. संगत फार महत्वाची. संगतीमुळे मुलं बिघडतात आणि त्याला थोडं काम करायला घरात शिकवलं पाहिजे. नुसतं आयतोबा नाही बस, आईला मदत करणं, किंवा तुम्ही तर चांगले तुमचे विचार असाल तर मुलांच्या मध्ये चांगले विचार येतात ना. तुम्ही तर सिगरेट ओढत असाल आणि मुलाला म्हणणार व्यसन करू नको, मुलं कसं ऐकणार ते? त्याचा काही परिणाम होणार नाही. तेव्हा पालकांनी दक्षता घेतली पाहिजे आणि आपल्या मुलाकडे बारीक लक्ष दिलं पाहिजे आणि त्याचं सुप्त गुण ओळखले पाहिजे, असं मला वाटतं. खूप छान. माईंनी आता दिलेल्या उत्तरावरून बघा, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास म्हणजे शैक्षणिक क्षेत्राबरोबरच त्याचा कला, क्रीडा तसेच त्याच्या अंगी हार जीत ही पचवण्याची क्षमता येणे हे फार महत्वाचं आहे. तसंच पालकांनी आपल्या मुलाच्या बाबतीत काय काय केलं पाहिजे अतिशय सुंदर या ठिकाणी माईंनी सांगितलेलं आहे. माई, यानंतरचा प्रश्न मी थोडासा तुम्हाला अंधश्रद्धेच्या बाबतीत विचारते. जसं की सगळ्यांना माहिती आहे की आपण महाराष्ट्र राज्याच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अध्यक्ष आहात. तर आज समाजात अजूनही लोक अंधश्रद्धेचे बळी पडत आहेत. हे चित्र बदलण्यासाठी आजच्या विद्यार्थ्यांना किंवा युवकांना तुम्हाला काय संदेश द्यायला आवडेल? मला असं वाटतं की अंधश्रद्धा दूर करायची असतील तर त्याची सुरुवात घरातूनच केली पाहिजे. घरातच आई अंधश्रद्धेला बळी पडत असेल तर ते मूल पण तसंच पडतं. तर माझी सुरुवात ही आई वडिलांकडून ही सुरुवात झाली पाहिजे आणि शिक्षकांनी त्याप्रमाणे वागलं पाहिजे. शिकवताना वैज्ञानिक दृष्टी ठेवली पाहिजे.
उदाहरणं दिली पाहिजे विविध, आणि विज्ञान हे वैज्ञानिक दृष्टी ठेवून विज्ञान शिकवलं तर मुलांच्या या अंधश्रद्धा नक्कीच जाऊ शकतील. आता आमच्यावर का नाही अंधश्रद्धाचा पगडा? बिलकुल नाही. कारण आई वडीलच घरात तर कधी अंधश्रद्धा पाळत नसत, जातपात मानत नसत. उदाहरणार्थ आम्ही 11 भावंड, एवढे जण शिकणार, पैसे कुठनं आणणार, वडिलांची साधी नोकरी, घर स्वतःचं नव्हतं. अशा वेळी आमची आई आई वडील काय करायचे की भूताची घरं शोधायची. आता भूताची घरं काय शोधायचे तर ती स्वस्त असायची. लोक घाबरायचे त्या भूताच्या घरात राहिले, कारण एक सवाष्णीबाई मेलेली असते, मग ती फिरते, असंच समाजात पसरलेलं असायचं. आणि त्यामुळे त्या घरात राहायला आणि मग धरायचं नाही कोणी. पण ही घर स्वस्त असायची, त्यांना भाडं अत्यंत कमी. मग आमच्या आई वडील ते शोधायला जायचं आणि आम्ही त्या घरात जायचो राहायला. आता भूत नाही आहे, कुठे कोण फिरतंय आम्ही म्हणायचो आईला. आई म्हणायचं काही नाही, हेच भ्रम आहेत सगळे, हे खोट आहे. आता त्यामुळे भूतक येतं, व्रत वैकल्य येतं, आम्हाला बिलकुल आमच्यावर संस्कार झाले नाही. नंबर 2, आता ते भूताचं घर होतं, त्यामुळे अनेक जण दारामध्ये हळदी कुंकाचा सडा, त्याच्यानंतर बिबा, त्यानंतर मिरच्या, लिंबू, असं काय 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 टाकलेलं असायचं बाहेर. मी डोळ्यात पाहिलं, मी लहान होते, पण आई काय करायची, झाडू घ्यायची आणि ते कुंकू बिंकू ते सगळं झाडून टाकायची. पाणी घ्यायची आणि पाण्याने ते सगळं धुवून काढायचे. त्यातलं लिंबू आणि मिरच्या स्वच्छ धुतल्या जायच्या आणि त्या लिंबू आणि मिरच्याचा वापर स्वयंपाकात करायचे. मग आमच्या डोक्यात असं तर ते जर भूताचं घर असतं आणि कोण फिरत असतं आणि आम्ही लिंबू खातोय, मिरच्या खातोय, आम्हाला कुठं काय झालं? आणि आईने ते हळदी कुंकू झाडून टाकले, आईला कुठं काय झालं? म्हणजे भूत खात, हे भूत खेत, हे व्रत वैकल्य सगळं हे खोटं आहे. सगळं हे समाजाने पसरवलेल्या अंधश्रद्धा आहे. आणि त्यामुळे मला वाटतं की लहानपणीच हे बिंबवलं गेलं की या अंधश्रद्धात ह्या खोट्या आहेत, वैज्ञानिक दृष्टी त्यांना दिली तर नक्कीच घराघरातनं ते ह्या अंधश्रद्धा दूर होतील. आता आयाच करतात उपास तपास, त्याला काय करणार? आया अंबाबाईच्या देवळाला लाईन लावून उभे राहतात, 2-2 तास उभे राहतात उन्हात. मग ते मूल पण त्यांच्या बरोबर असतं. त्यांना आई सांगते की नाही, अंबाबाईला पूजलं की आपलं भलं होईल. मग आमची आई सांगायची किंवा बहिणाबाई सांगायच्या की तुझं नशीब तुझ्या हातात आहे, हे ज्योतिषा माझ्याकडे येऊ नको, असं बहिणाबाई म्हणायच्या. किती म्हणजे प्रॅक्टिकली ती अडाणी बाई असून किती हुशार आहे. आणि आमच्या सुशिक्षित बायका हे व्रत वैकल्य करतात, उपास तपास करतात. तेव्हा हे प्रत्येक आईने प्रथम घरापासून त्याची सुरुवात केली पाहिजे, त्यांना समजावून सांगायला पाहिजे. आणि म्हणजे मला आठवत आई वडील स्मशानातही आम्हाला न्यायचे. काय का काही बघा 11 वाजता 12 वाजता आम्हाला घेऊन जायचे. आमच्या त्यामुळे भीती हा शब्दच आमच्यामध्ये उरला नाही. त्यामुळे याची सुरुवात घरापासून केली आणि प्रबोधन करणारी भाषणं वर्गात ठेवली पाहिजे. मुलांचं प्रबोधन केलं पाहिजे. शिक्षकांनी शिकवताना विज्ञान वैज्ञानिक दृष्टी ठेवून शिकवलं पाहिजे. एखादी कविता शिकवताना विविध उदाहरणं दिली पाहिजे की मांजर आडवं गेलं, जाऊ दे त्याला, आपण जाऊ पुढे, काय आलं का अडथळा मुलांना. साधी उदाहरणं शिक्षकांनी देऊन या अंधश्रद्धा दूर केल्या पाहिजेत असं मला वाटतं. आणि मुख्यतः आई वडिलांच्या अंगात आणि शिक्षकांच्या ठिकाणी या असता कामा नये. आणि मग आपण शिकवताना उदाहरणं देता येतात, तर जाऊ शकतात त्यांच्या मनात. पण लहानपणापासून सुरुवात व्हायला पाहिजे. ती मुलं मोठी झाली की अंधश्रद्धा जात नाहीत. हे बघितले मी. मोठ्या माणसांना किती तुम्ही लेक्चर द्या, या बाया आहेत माझ्या घरात, त्या अनवाणी येतात 9 दिवस. अगं कशाला, काय झालं, तुझं काय भलं केलंय तुझ्या देवाने, या नवरात्र काय ते नवरात्र काय पण ते येणारच. तेव्हा मोठेपणी या अंधश्रद्धा जात नाही. त्याची सुरुवात बालवयात केली पाहिजे आणि आई वडिलांनी आचरण त्याचं केलं पाहिजे.
तर मग अंधश्रद्धा या जाऊ शकतात. मला ते आता हे करा, मी अध्यक्ष असले तरी मला वेळ नाही मिळत हे त्याचं काम करायला. शिक्षण क्षेत्रात माझा वेळ जातो. पण शिकवताना मुलांशी बोलताना मी छोटी छोटी उदाहरणं देते आणि मुलांना पटतात, लहान मुलांना पटतात. आता यानंतरचा एक प्रश्न मी थोडासा तुमच्या खाजगी कौटुंबिक. जीवनाविषयी, कौटुंबिक जीवनाविषयी विचारू इच्छिते. महाराष्ट्राचे ज्येष्ठ विचारवंत प्राध्यापक डॉक्टर एन.डी. पाटील साहेब यांच्या सहचारिणी म्हणून जीवनातील कोणते प्रसंग तुम्हाला या ठिकाणी आम्हाला सांगायला आवडतील? आता एन.डी. पाटील म्हणजे एक इतिहास आहे, एवढं सांगणं एवढ्या मुलाखतीत अशक्य आहे. पण त्यांचे विचार स्वच्छ, स्पष्ट, पुरोगामी विचार असे होते. आणि ते जेव्हा मला बघायला आले आमच्या घरी, त्यावेळेला ते म्हणाले की मला हुंडा घेणार नाही, मी साधं लग्न सत्यशोधक पद्धतीने करा आणि फक्त मुलगी द्या, पण माझ्या काही अटी आहेत. नंबर 1, माझे विचार पुरोगामी आहेत, तिथं अंधश्रद्धा वगैरे मला चालणार नाही. नंबर 2, मी पैसे घरात देणार नाही. माझे सगळे, समजा मी उद्या आमदार झालो किंवा नगरसेवक झालो तर माझे पैसे काही समाजासाठी मी देणार, घरी देणार नाही. त्यामुळे तुमच्या मुलीला नोकरी करावी लागेल, ही त्यांनी ही एक अट सांगितली होती. त्याच्यानंतर 3री गोष्ट, मी वकील आहे, तुमच्या मुलीला वाटेल वकिली करावी, पण मी वकिली करणार नाही, मी समाजकार्यच करणार. आणि 4थी गोष्ट, समजा उद्या मला पेन्शन मिळाली तर ती पेन्शन मी शिळी होऊ देणार नाही. म्हणजे ती पेन्शन सुद्धा घरासाठी देणार नाही. आणि त्याप्रमाणे जसं वागले, जसं बोलले, तसं त्यांनी शेवटपर्यंत केलं. कधीही कोणापुढे हात पसरणार नाही, स्वच्छ चारित्र्य त्यांचं. आता ते रात्री उशिरा यायचे, पण त्यांनी मला कधी उठवलं नाही. फ्रीज उघडायचे, दूध आवडायचं त्यांना, ते गार दूध गटागटा प्यायचे आणि झोपणार. फळ असतं, फळ तर फळ खाणारं नव्हतं, पण कधीही मला कुठल्या गोष्टीला अडवलं नाही. आणि मुलांनाही असं जे वडील करतात, कडेवर घेणं, आमकं घेणं, फिरायला जाणं वगैरे काही नाही. ते महिन्याने 2 महिन्याने घरी येणार, हे आपले वडील आहेत एवढं माहिती. पण वडिलांचं आचरण मुलं बघत होती. ते स्वतः कपडे धुवायचे, कधीही कपडे धुवायला टाकले नाही, इस्त्री करायचे नाहीत, बिन इस्त्रीचा शर्ट असायचा, आपलं ताट धुवून टाकणार. आणि कुणी आलं, अगदी मी नसले घरात तर मुलाला सांगायचे चहा करायला वगैरे. म्हणजे हे जे स्वावलंबनाचे गुण त्यांच्या होते ते माझ्या मुलामध्ये उतरले, नाही म्हटलं तर ते संस्कार झालेच. आणि हे आधी सांगितल्यामुळे, बाबा तुला नोकरी मी पैसे देणार नाही, हे नाही देणार, तेव्हामुळे आमची भांडणं झाली नाहीत, नाहीतर वाद झाले असते ना. मी लगेचच नोकरीला लागले. सुरुवातीला मला फारच, म्हणजे मला इतकं ते कडक असतील असं वाटलं नव्हतं. म्हणजे एवढी त्यांची प्रखर निष्ठा असं वाटलं. म्हटलं असतील मुलं विलं झाल्यावर पगळतील, पण ते पगळणं वगैरे नाही, काम ते महिना अशा चवडी घेऊन मंत्रालयात जायचे, बसने जायचे, चालत जायचे. आम्हाला कधी टॅक्सी करू दिली नाही, आणि टॅक्सी करायला पैसे पण नसायचे. त्यामुळे सुरुवातीचं मुलं माझी मिळवेपर्यंत मला खूप कष्ट करावे लागले. आणि 10 बाय 10च्या खोलीत 2 खोल्या होत्या आमच्यात, 25 वर्ष मला राहावे लागलं. घर नव्हतं स्वतःच. आमदारांसाठी फ्लॅट होते तो यांनी घेतले नाही घ्यायचं म्हणजे. पण त्या 10 बाय 10च्या खोलीतच आम्ही राहिलो. माझी मुलं जेव्हा मोठी झाली मिळवलेली, तेव्हा आम्ही मग खारला घर घेतलं. तर इतकी त्यांची कर्तव्यनिष्ठा आणि त्यांची जी तत्व होती, ती तत्वाला कधी त्यांनी मुरड घातली नाही. कुठल्याही प्रकारची प्रॉपर्टी वगैरे मुलांनी ठेवली नाही. आज राजकारणी आपल्या मुलासाठी सगळे सोय करून ठेवतात, तसं त्यांनी कधी केलेलं नाही. आणि मग मी मुलांना विचारते की तुम्हाला असं वाईट वाटतं का
की बाकीचे जे राजकारणी आहेत त्यांचे पेट्रोल पंप आहेत, जमिनी आहेत, हॉटेल आहेत, हे आहे, गडगंज पैसा त्यांनी मिळवलेला. ते म्हणतात आई आम्हाला अजिबात दुःख होत नाही. आम्हाला बाबांनी जो अंमल ठेवा दिलाय संस्काराचा, ती आमची खरी प्रॉपर्टी. आणि आमचे वडील म्हणजे कोराचे काय. समजा मला काय अडलं, मी रस्त्यात काय ते झालं, गाडी बिघडली, काय झालं, मी एन डी पाटलांचा मुलगा म्हणलं 10 जण मदतीला येतात. ते आणि काय पाहिजे. मामांचा आधार घेतला नाही नोकरीच्या किंवा शिक्षणाच्या वेळी, वडिलांचा आधार घेतला नाही, मुलं आपल्या पायावर कुणाचीही मदत न घेता मी फक्त फी भरायची. उत्तम व्यवसाय दोघंही करतात. आणि एन डी पाटलांचं एक होतं की आपल्या घासातला अर्धा घास समाजासाठी ठेवायचा. तर ते मुलांना त्यांनी संस्कार दिले. तेव्हा माझं मुलं खूप मदत करतात गोरगरिबांना. आपल्या ढवळीच्या सागर पाटील विद्यालयाला जवळजवळ 1 कोटीची मदत आमच्या फॅमिलीकडनं झालेली आहे. मुलांनी दिले, त्यांनी त्यांच्याकडे 1 पैसा नाही. ते गेले तर 1 रुपया पण त्यांच्या खात्यावर नव्हता. ती पेन्शन येऊन तेवढी पडली होती 1. म्हणजे इतका स्वच्छ माणूस, नैतिक त्यांचं वर्तन इतकं स्वच्छ होतं की मुख्यमंत्री पण उभा राहणार. तर ते मुलांनी बघितलं ना, त्यामुळे मुलांना कधी द्वेष वाटला नाही, अभिमानच वाटला त्यांच्याविषयी. आणि मुलं अत्यंत कर्तबगार निघाली. माझी अत्यंत काळजी घ्यायची. त्यांना ते आजार येते तर 3 त्यांनी ब्रदर ठेवले होते. आई किती पैसे लागले तर सांग, बाबांचे व्यवस्थित बेड सोर्स वगैरे होता कामा नये. आम्ही पण त्यांची खूप काळजी घेतली आणि त्यांना अगदी व्यवस्थित छान अशी त्यांची सेवा केली. आणि त्यांनी लिहिल्याप्रमाणे ते म्हणजे जेव्हा माझा शेवट होईल तेव्हा मला नळ्या घालायच्या नाहीत नाकात, मला व्हेंटिलेटर लावायचं नाही, मला नॅचरल मरण येऊ दे जेव्हा येईल तेव्हा. हे पण त्याने अटी घातले. त्यामुळे हा आदर्श आमच्या मुलांपुढे आहे. आणि मलाही कधी त्यांचा अभिमानच वाटला. त्याने पैसे दिले नसतील पण मलाही खूप शिकायला मिळालं. कधीतरी असं अगदी सुरुवातीला, नंतर माझं मन परिपक्व झालं. पण सुरुवातीला थोडंसं वाईट वाटायचं. काय तर लहान मुलं होती दोन्ही ना, मग एक इथं धरते रडते, एक कडेवर आहे, आणि स्टोव असायचा की ते दिवस की तुम्हाला आश्चर्य वाटेल इतकं माझं ते जीवन सांगितलं तर. स्टोव पेटवायचा. वडील आले ते घरी आमचे. वडील म्हणतात तुझी काय दशा अगं, ते पोरं रडतायत तिकडे, तू स्टोव पेटवते आणि पिटली काय झालं, तरी पैसे घे आणि गॅस आणता. वडील गॅस लगेच मिळायचा 300 रुपयात. मग मी गेले, गॅस आणला, गॅस लावला, बरं झालं स्टोव दिला. 1.5 महिन्याने आले, बघितलं स्वयंपाकघरात गॅसला एवढे पैसे पण माझ्याकडे नसायचे ना. 300 रुपये पगार होता. गॅस कसं काय आणलाच गॅस म्हटलं म्हणजे शक्य कसं झालं. म्हटलं नाही, आबा आले, ते आबा म्हणले तू काय हाल होतात, तू हे पैसे घे आणि गॅस आणतो म्हणून आणला. मी तुझ्या वडील गाडी देतील तुला, पेट्रोल घालायला पैसे आहेत का तुझ्याकडे. असं माझ्या बोललं, माझ्या डोळ्याला पाणी. म्हणजे असं त्याच्यानंतर मग माझं हे परिपक्वता आली. पण नवीन असं हे व्हायचं, वाईट वाटायचं. म्हणजे पण मी कधी पैसे पण मागितले नाही. पण असं कधी वडिलांना दयावून त्यांनी ते गॅस दिला होता, त्यात वडील गाडी देतील, आहेत का पेट्रोलला पैसे, असं धाडका. त्यामुळे त्यांची जी मूल्य आहेत त्याला मी कधी धक्का लावला नाही. मुलांनी पण नाही, मी पण नाही. आणि आमचं आयुष्य भले आमच्याकडे त्यावेळेला पैसे नसेल पण मुलं खूप चांगले निघाले. आणि समाधानाचं मला कधी दुःख होत नाही. माझ्या बहिणी खूप श्रीमंत आहेत पण मला असं कधी फरक, मला जो मान मिळतो तो ते बहिणींना मिळत नाही. हे मिळव. खरोखरच माई बोले तैसा चाले, त्याचीच वंदावी पावले. प्राध्यापक डॉक्टर एन डी पाटील साहेब यांच्यासारखे अद्वितीय असं व्यक्तिमत्व या समाजाला परत कधीही मिळणार नाही. आणि खरोखरच एक आदर्श असं व्यक्तिमत्व आणि त्यांच्या तुम्ही सहचारिणी
तुम्ही तितक्याच तोलामोलाच्या आहात हे तुमच्या आत्ताच्या वक्तव्यावरून आम्हाला जाणवलं. आता एक शेवटचाच प्रश्न माई, आपण 25 वर्ष मुख्याध्यापिका पदावर कार्य केले, त्याबद्दल महाराष्ट्र शासनाकडून आपल्याला आदर्श शिक्षिका राज्य पुरस्कार देखील मिळाला. त्याचबरोबर उत्कृष्ट दप्तर हा पुरस्कार देऊन आपल्याला सन्मानित केले. स्वच्छ सुंदर शाळा, त्याचबरोबर स्वच्छ सुंदर शाळा, असे असंख्य पुरस्कार, प्रयोगशील मुख्याध्यापिका असे असंख्य पुरस्कार आपल्याला मिळालेले आहेत. हे सगळं करत असताना एक आदर्श शिक्षक कसा असावा किंवा शिक्षकाच्या अंगी कोणते गुण असावेत असं तुम्हाला वाटतं? माझं सगळ्यात आधी ठाम मत आहे की कोणतीही शाळा असो, कोणतंही महाविद्यालय, त्याचा प्राण हा मुख्याध्यापक असतो. कॉलेजचा प्राण हा प्राचार्य असतो. शिक्षक घडवता येतात, पण मुख्याध्यापक आणि प्राचार्य घडवता येत नाही. आणि जसा मग मुख्याध्यापक तशी शिक्षक. म्हणून त्या मुख्याध्यापकात प्राण असतील तर शिक्षकात प्राण येतात, आणि शिक्षकात प्राण असतील तर मुलांच्यात काय येणार नाही. शिवाजी विद्यालय सुधारलं, पण मी त्याच्या आधी 10 वर्ष होतेच ना मी. मग 10 वर्ष निकाल का 10% खाली लागत होता, आणि मी आल्यावर का 97% गेला. शिक्षक तेच, शिपाई तेच, फक्त मुख्याध्यापक बदलला. माझं म्हणणं की हा पहिला मुख्याध्यापक हा चांगला पाहिजे, आणि शिक्षक घडवता येतात. मग शिक्षकांनी कसं घडायचं, तर विद्यार्थी प्रॉपर्टी माझी, विद्यार्थी हेच माझं धन आहे असं समजून त्याच्यावर प्रेम केलं पाहिजे. मला मारायला, मला कधीही मारावं लागलं नाही विद्यार्थी. एका बोटावर मुलं गप्प राहायची, कारण प्रेम. आणि कधीही विद्यार्थी, तुम्ही प्रेम दिलं तर कधीही विद्यार्थी तुमच्या विरुद्ध जात नाही. एकच उदाहरण सांगते की आमच्याकडे पांढरे नावाचा विद्यार्थी होता, गुंडच होता. मुलांच्याकडे गुंडगिरीचे होते, पण माझ्या समोर त्यांनी कधी बाहेर काय केलं असेल मला कधी, किंवा इतर शिक्षकांनी कधी हे धरलेले कॉलर वगैरे, तर तो नेहमी कॉपी करायचा आणि मी त्याला पकडायचे. आदल्या दिवशी त्याला म्हटलं, तू आता 10वीला आहे, बोर्डाची परीक्षा आहे, आणि ह्याची फॉर्म परीक्षा असायची ना, पूर्व परीक्षा काय म्हणायची ती होती, तर तू कॉपी करू नको, आणि यावेळेला तू कॉपी केली तर तुझं परीक्षा बुडली, घरी जावं लागेल. नाही म्हणला. जरा गुंडगिरी प्रवृत्तीत होता. माझा राऊंड असायचा ना, राऊंड असला मी पाठीमागच्या दाराने मागे बसले, आणि पांढरी विद्यार्थी पुढे बसला होता, आणि माझं त्याच्याकडे लक्ष होतं. त्यांनी काय केलं, चपलेत कागद ठेवला होता, आणि तो चपलेतला असा कागद घेतला आणि पेपरात ठेवला आणि लिहायला लागला. तर मी बघितलं ना चपलेत म्हटलं, मला मी गेले. म्हटलं, पांढरे स्टँडअप, पेपर झटक मांडलं, पेपर झटकला, कॉपी मांडलं. तो काय म्हणाला, मॅडम पाया पडतो, मला यावेळेला सोडा, नाही तर माझं फार नुकसान होईल. मी आता 10वीच्या पर्यंत आलो. आधी फार हुशार नव्हता, पण बाकीच्या कामात हुशार. मला तुम्ही सोडा. मी म्हटलं, मी सोडणार नाही. मी तुला आदल्या दिवशी पण सांगितलं होतं की फक्त इतके दिवस सोडले की नाही तुला, आता मी तुला सोडणार नाही. आता तू बाहेर हो, तुला परीक्षेला बसायला मिळणार नाही, आणि असं चोरी करून कधी आयुष्यात करायची नसते म्हणलं, मेहनत घ्यायची ना. आणि तू झालं तर पास म्हणलं, मी सोडणार नाही म्हटली, तू जा घरी. खडकन चाकू काढला बाहेर त्यांनी. त्यांचे चाकू असायचे तिथं, आणि ते बटनाचे चाकू, आणि मला त्याने चाकू असा मला धरला समोर, माझ्या समोर असं. म्हटलं, पांढरे बाहेर जायचं. मला म्हणला, हे एकच उदाहरण 35 वर्षात. मला म्हणाला, मॅडम मला सोडा, नाही तर मी तुम्हाला भुसकीन. आणि तो काय करायचा, माझा विद्यार्थ्यांवर विश्वास आहे. शिक्षकांना मी विद्यार्थी हा त्याच्या अंतकरणात प्रेम असतं, पण तुम्ही दामदुप्पट प्रेम त्याला दिलं पाहिजे. तुम्ही नुसतं त्याचा मत्सर आणि त्याला त्याच्याशी त्याच्या अभ्यासाकडे लक्ष नाही दिलं, प्रेम नाही दिलं, तर मग नाही तो करत. त्याला म्हणलं, मार तुम्हाला.
पण पांढरी तू माझ्याकडे बघ. तो माझ्याकडे बघत नव्हता. तो खाली मान म्हणतो मी तुम्हाला भोचकीन, मी तुम्हाला भोचकीन. मी म्हटलं पांढरी तू माझ्या डोळ्याला डोळा लाव आणि मला तू मार. मी तर उभी आहे, मार मला, मार म्हटलं जोरात. तसं सगळा वर्ग थरथर कापायला लागला. ते आमच्या वाडकर बाई होत्या त्या पण रडायला म्हणजे, कारण तसंच होतं. म्हणलं मला मार. त्याचा चाकू गळून पडला आणि त्याने माझे पाय धरले आणि खाली मान घालून निघून गेला. आणि संध्याकाळी घरी आला. म्हणजे माझं चूक झाली. विद्यार्थी हा देव असतो. मी देव मानत नाही, पण देव म्हणजे त्याचं अंतःकरणात चांगुलपणा असतोच, कितीही असो तो. पण त्याच्यासाठी तुम्ही त्याच्यासाठी ओतलं पाहिजे, त्याला प्रेम दिलं पाहिजे, त्याच्या आडे अडचणी बघितल्या पाहिजे, त्याच्या घरी गेलं पाहिजे. मला सगळ्यांची घरं माहित होती. घरी गेलं की त्यांना खूप आत्मीयता वाटते आणि ते मला वाईट वाटायचं. ते कमरेचे रुपये काढायचे आणि मग माझ्यासाठी कोका-कोला आणायची. मला ते घशाखाली पण जायचं नाही. एवढीच त्यांच्याकडे पैसे त्यात मागायचं ते कोका-कोला. मला नको आणू. अरे नाही बाई, पहिल्यांदा झाला. तर मला शिक्षकांना सांगायचे की हा ठेवा आहे आपला विद्यार्थी. हा ठेवा तुम्ही जपा, त्यांचा उत्तम संस्कार करा, मुलं तुम्हाला भरभरून देतील आणि तुमचा हात त्याच्या हृदयापर्यंत गेला पाहिजे. मग आपलं जे विद्यार्थ्याचं नातं तयार होतं, प्रेम दिलं, ते कधीच तुटत नाही. काही हो, आई वडिलांचं ऐकणार नाही, पण ते शिक्षकांचं ऐकतील. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुख्याध्यापक चांगला पाहिजे. म्हणजे तो उपक्रम करतो. उपक्रम केले पाहिजेत वेगवेगळे, मग मुलं रमतात. तेव्हा मुख्याध्यापक हा प्राण, त्याच्यात प्राण असेल तर शिक्षकात प्राण, आणि त्याच्यात प्राण असेल तर मुलांमध्ये काय येणार नाही. म्हणून आदर्श शिक्षक हा मुलांवर प्रेम करणारा पाहिजे, त्यांचं मन जाणणारा पाहिजे आणि त्याचे आणि अक्षरशः भावनिक नातं त्यांचं तयार झालं तर ते विद्यार्थी चांगल्या मार्गाला लागतात. खूप छान. तर दगड मातीच्या मूर्तीमध्ये देव न बघता प्रत्यक्ष विद्यार्थ्यांमध्ये दैवत शोधणाऱ्या अशा माई, आणि या ठिकाणी आपण माई आम्हाला वेळ दिला, आमच्याशी हितगुज केली, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू. मला एवढं मोठं केलं आणि प्रसिद्धी दिली.